देणारा सुंदर अभंग आपण आत्ताच ऐकलेला आहे. गौरी राधा आणि सावळा कृष्ण या दोघांमध्ये एकच तत्व जसं नांदतंय तसं व्यासपीठावर बसलेला वक्ता आणि समोर बसलेले श्रोते या दोघांमध्ये सुद्धा एकच तत्व नांदत आहे. आणि त्या तत्वाला मनोमन नमस्कार करूया आणि चिंतनाला प्रारंभ करूया. भगवद्गीता हा ग्रंथ आपल्या सगळ्यांचा परिचयाचा आहे. आपण पाहतो की कोर्टामध्ये ज्या वेळेला आरोपींना काही सांगायचं असतं त्यावेळेला पहिल्यांदा भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन सत्याशिवाय दुसरं काही सांगणार नाही असं म्हणून मग त्या ठिकाणी त्यांच्या कामकाजाला सुरुवात होते. माननीय आपले पंतप्रधान ज्या ज्या परदेशामध्ये भेट द्यायला जातात त्यावेळेला ते त्यांना काय प्रेझेंट देतात तर भगवद्गीता प्रेझेंट देतात. असा हा एक सुंदर ग्रंथ या ठिकाणी आपण त्याचं गेल्या वर्षापासून चिंतन करतो आहे. पुणकर कुटुंबियांकडून होणारा हा तिसरा ज्ञानयज्ञ आहे. पहिल्यांदा आपण भागवत आणि हरिपाठ या ठिकाणी घेतलेला होता आणि दुसऱ्या वर्षापासून भगवद्गीतेला सुरुवात केलेली आहे. अतिशय सुंदर असा ग्रंथ की ज्याचं चिंतन मनन केले असता आपल्याला या भवसागरातून तरुण जाण्याची शक्ती प्राप्त होते. आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या अनेक विकारांमुळे जे सुखदुःखाचे भोग आपल्या वाट्याला येतात त्या सगळ्यातून आपल्याला बाजूला होऊन अत्यंत आनंदाने जगण्याची व्यवस्था कशात आहे तर ती या भगवद्गीता ग्रंथामध्ये आहे. आत्ताच नुकताच ग्रामगीतेचा अभ्यास ब्रह्मपुरीच्या ठिकाणी झाला आणि तिथं जीवनकला नावाचा एक अध्याय त्या ठिकाणी मांडण्याचा जो काही भाग होता तो माझ्याकडे होता. आणि त्यामध्ये तुकडोजी महाराज आपल्याला म्हणतात त्या ठिकाणी की बाकी सर्व कला माणूस शिकू शकेल पण सगळ्यात पहिल्यांदी कला जर त्यांनी कुठली शिकायची असेल तर जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची कला. आणि ती जी कला आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी शास्त्र संत आणि गुरु यांच्या वचनांचा परामर्श घेतल्याशिवाय त्यांचा पुरावा केल्याशिवाय आपल्याला आनंदाने जीवन जगण्याची कला अजिबात प्राप्त होत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेतून आपल्याला काय शिकायचं आहे तर आपल्या बुद्धीला झालेले जेवढे कुयोग आहेत गेल्या वर्षी आपण त्या कुयोगाचं सविस्तर वर्णन पाहिलेलं आहे. जे कुयोग आहेत ते आपल्या बुद्धीतले कुयोग सुरुवातीला दूर करायचे म्हणजे भगवंताशी ऐक्य पावण्याचा जो सुयोग आहे तो तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये अर्जुनाच्या चित्ताला काय झालेलं आहे तर मोह प्राप्त झालेला आहे. आपण नवीन भाषेत पाहिलं होतं की तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. अर्जुन काय झालेला आहे तर डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. काय करावं कसं वागावं नेमकं न्यायाचं काय आहे धर्माचं काय आहे अधर्म म्हणजे काय ह्याचा निर्णय त्याला करता येत नव्हता. आणि तो मोहामध्ये अडकलेला होता. कारण ज्यांच्याशी युद्ध त्याला करायचं होतं ते सगळे जे काही होते ते त्याचे गुरुजन आणि त्याचे बांधव होते. आणि सातत्याने त्याच्या मनात एकच विचार आहे की माझे गुरुजन आणि माझे बांधव हे जरी अन्यायी असले तरी त्यांच्याशी युद्ध करून त्यांना मारून जे काही सुख मला प्राप्त होणार आहे ते शेवटी रक्ताने माखलेलं असणार आहे. आणि असा जो काम आहे असा जो राज्यभोग आहे तो मला नको आहे. म्हणून क्षत्रिय वृत्ती सुद्धा बाजूला टाकून तो संन्यस्त वृत्तीने जीवन जगण्याचा विचार करत होता. म्हणजे क्षत्रियाचं खरं जर कर्तव्य कर्म काय असेल तर अन्यायाचं परिमार्जन करणं. आणि ज्या वेळेला असा धर्मयुद्धाचा प्रसंग समोर येतो त्यावेळेला तर त्यांनी ते अवश्य केलं पाहिजे. परंतु असा क्षत्रिय वृत्तीचा सर्व युद्धांमध्ये जिंकणं हा ज्याचा स्वभाव आहे असा जो अर्जुन आहे तो मात्र ह्या वेळेला क्षत्रिय म्हणजे धनुष्यबाण खाली ठेवून संन्यस्त वृत्तीने जगू पाहत होता. आणि त्याच्या चित्ताला झालेला हा काय होता तो पूर्णपणे मोह होता. कर्तव्य जे आहे ते त्यांनी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि
संन्यस्त वृत्तीने कुठंतरी भिक्षा मागत जीवन कंठावं असं त्याला वाटायला सुरुवात झालेली होती. आणि मग पहिल्या अध्यायामध्ये सातत्याने त्यांनी तेच सांगितलेलं आहे की अन्यायक्षमा योग आपण पाहिलेला आहे, मनभ्रमण नावाचा योग आपण महत्वाचा पाहिलेला आहे की द्विधा मनस्थिती होणे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय धर्माचं आहे काय अधर्माचं आहे, हे अजिबात त्याच्या चित्ताला त्या क्षणी निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती त्याची त्या ठिकाणी लोप पावलेली होती. आणि म्हणून या ठिकाणी आहे की दुसरा अध्याय जो आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायाचं नाव आपण पाहिलेलं आहे की विषाद योग, म्हणजे त्याच्या चित्ताला विषाद झालेला होता. आता विषाद झालेला असून सुद्धा त्याला योग का म्हटलेलं आहे, तर त्यांनी आपल्या चित्ताला विषाद झाल्यानंतर, मनस्थिती खिन्न झाल्यानंतर, पूर्णपणे चित्त जे आहे ते व्याकुळ झाल्यानंतर त्याने आश्रय कोणाचा घेतलेला आहे? सामान्य माणसाचा आश्रय घेतलेला नाही, तर भगवंताचा आश्रय घेतलेला आहे. सुख देवाशी सांगावे, दुःख देवाशी सांगावे, या पद्धतीने जे काही मनाला त्याच्या वाटत होतं ते सगळं तो निवेदन कोणाला करत होता? तर भगवंताला निवेदन करत होता. म्हणून अर्जुनाच्या चित्ताला झालेल्या त्या व्यथाला, त्या विषादाला योगामध्ये काय झालेलं आहे तर स्थान मिळालेलं आहे. आपल्यालाही सुखदुःख होतात, आपणही जीवनभर रडारडी करत राहतो, पण ते सुखदुःख येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांपुढे उगाळतो, पण क्षणभर भगवंताच्या जवळ बसून ते त्याला निवेदन, कारण सुखदुःख निवारण करण्याचं सामर्थ्य शेवटी कोणाजवळ आहे? भगवंताजवळ आहे. पण आपल्या ते लक्षात येत नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांजवळ ते उगाळत बसतो. पण जिथं निवेदन करायला पाहिजे की जिथं निवेदन केल्यानंतर चित्त शांत होणार आहे त्याचं मात्र त्या क्षणी आपल्याला विस्मरण होतं. पण अर्जुन सात्विक बुद्धीचा होता. महत्वाचं आहे की अर्जुन कसा होता तर सात्विक बुद्धीचा होता, सदाचरणाने वागणारा होता. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये हे दुःख कोणाला सांगावं अशी प्रेरणा त्याला आतून मिळालेली आहे, तर भगवंताच्या ठिकाणी सगळं निवेदन करावं अशी त्याला त्या ठिकाणी प्रेरणा मिळालेली आहे. आणि सगळं काही दुःख तो कोणाला सांगतो आहे तर भगवंताला सांगतो आहे. त्यानंतर या अध्यायामध्ये सुद्धा संजय त्याचं वर्णन करून कुरुक्षेत्र या भूमीवर म्हणजे युद्धस्थळावर दोन्ही सैन्यांच्या मध्ये काय काय चाललेलं आहे हे धृतराष्ट्राला सांगण्याचं काम जे आहे ते कोणाकडे दिलेलं आहे तर संजयाकडे दिलेलं आहे. त्याला दिव्य दृष्टी त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. आणि व्यासांनी त्याला सांगितलेलं आहे की तुला इथं बसून म्हणजे धृतराष्ट्रा जवळ बसून तिथं काय चाललेलं आहे ते सगळं तुला कळेल, ते त्याप्रमाणे तू कोणाला निवेदन कर तर धृतराष्ट्राला निवेदन कर. तर तो या ठिकाणी सांगतोय अर्जुनाची सुरुवातीला अवस्था की त्याचे डोळे जे आहेत ते पूर्णपणे दुःखामुळे पाण्याने भरलेले आहेत, हातपाय जे आहेत ते त्याचे लटपट कापत आहेत, अत्यंत चित्त त्याचं व्याकुळ झालेलं आहे. आणि अशा विषादग्रस्त, शोकग्रस्त, दुःखग्रस्त असणाऱ्या अर्जुनाला आता भगवान काय करणार आहे तर दुःखातून निवृत्त होण्याचं, शोकातून बाहेर पडण्याचं असं जे उत्तम मार्गदर्शन आहे ते भगवंत करणार आहेत. हा दुसरा जो अध्याय आपल्या समोर आहे त्याचं नाव सांख्य योग आहे. त्याचं नाव पुरुष प्रकृती विवेक योग ह्या पद्धतीचं सुद्धा एक नाव आहे. आता हा सांख्य योग म्हणजे काय आहे? एक सांख्य आपल्याला माहिती आहे जे प्रधानाला सर्वस्व मानणारे आहेत, अव्यक्ताला सर्वस्व मानणारे आहेत. पण त्या सांख्यांचा या ठिकाणी काय नाहीये तर उल्लेख नाहीये किंवा त्यांचं हे सांगणं नाहीये. मग या ठिकाणी जे सांख्ययोग म्हटलेलं आहे त्या सांख्याचं वर्णन कशा पद्धतीचं आहे तर जीव जो आहे तो आत्मरूपच आहे, पण प्रकृतीशी ऐक्य पावल्यामुळे तो स्वतःला काय समजायला लागलेला आहे तर संकुचित असा जीव समजायला लागलेला आहे. आणि म्हणून त्याला सुख आणि दुःख जे आहेत ते त्याच्या वाट्याला येत चाललेले आहेत. मग सांख्य बुद्धी म्हणजे नेमकं काय आहे तर जीव आणि शिव या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आणि आपल्याच ठिकाणी या दोन्ही गोष्टी कशा नांदत आहेत त्याचा विचार करायचा. आणि मग प्रकृतीला बाजूला करून
पुरुषरूप असणारा शिव म्हणजे जो चैतन्य नावाचं तत्व, जे देव नामाचं तत्व आहे, त्याच्याशी ऐक्य पावण्यासाठी जेवढ्या काही विचारांची आवश्यकता आहे तेवढे सगळे विचार जे आहेत ते एकेका अध्यायाच्या माध्यमातून भगवंतानी आपल्या समोर मांडलेले आहेत. आता शिकवण्याच्या 2-3 पद्धती असतात. सगळे लेक्चरर्स लोक इथं बसलेले आहेत, कॉलेजमध्ये शिकवणारे. तर शिकवण्याच्या पद्धतीत एक आहे की जो विषय आपल्याला आज विद्यार्थ्यांसमोर मांडायचा आहे तो आधी सर्व भराभर सांगून टाकणे आणि मग त्या एकेका मुद्द्याचं स्पष्टीकरण करणे. तसं या ठिकाणी भगवंतानी की जे त्याच्या बुद्धीला कुयोग निर्माण झालेले आहेत अर्जुनाचे, त्याची कारणं काय काय आहेत, ती कारणं घालवण्याचं सामर्थ्य कुठल्या विचारांमध्ये आहे, सांख्य तत्वज्ञान त्याला कसं उपयोगाला पडणार आहे, म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये शोक निवृत्तीसाठी जे काही प्रत्येक अध्यायातून त्याला सांगायचं आहे ते थोडक्यामध्ये आधी त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे बाकीचे अध्याय जे आहेत ते दुसऱ्या अध्यायात आलेल्या मुद्द्यांचं विवेचन करणारे आहेत. आधी सगळे मुद्दे जे आहेत ते ह्याच अध्यायात, म्हणजे खरी भगवद्गीता दुसरा अध्याय मनापासून समजून घेतला की आपल्याला समजणार आहे. बाकीचा जो आहे तो त्याचा तपशील आहे, एकातून एक असे नवीन नवीन प्रश्न मुद्दाम अर्जुनाने विचारलेले आहेत आणि मग भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. मग दुसऱ्या अध्यायातच आपण दासबोध ग्रंथ ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला सुद्धा समर्थांनी हीच पद्धत वापरलेली आहे की ह्या ग्रंथाचा अभ्यास करताना यामध्ये कुठले कुठले विषय चर्चा करण्यासाठी घेतलेले आहेत ते समर्थांनी पहिल्याच समासात सांगून टाकलेले आहे. मुख्य भक्तीचा निश्चयो, मुख्य ज्ञानाचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. या पद्धतीने नवविध भक्ती सांगितलेली आहे. त्यानंतर प्रपंच कसा करावा ते सांगितलेलं आहे. पण काय काय श्रोत्यांना या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर उलगडणार आहे ते श्रोत्यांची उत्सुकता लक्षात घेऊन आधीच त्यांच्या समोर आधी काय केलेलं आहे तर मांडणी करून ठेवलेली आहे आणि मग एकेका मुद्द्याचं प्रत्येक समासामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी श्रीकृष्णाने सुद्धा दुसऱ्या अध्यायातच सुरुवातीला काय केलेलं आहे की कुठले कुठले मुद्दे या ठिकाणी येणार आहेत ते सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये 8 कुयोग दाखवलेले आहेत. तसं या दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा 8 कुयोग आपल्या समोर मांडलेले आहेत. त्यातले जे 3-4 कुयोग आहेत ते पहिल्या 2 आणि 3 या श्लोकामध्येच आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि ते कुयोग आधी समजून घेणे. आपल्याला काहीही कळत नाही, आपल्या चित्ताला मोह झालेला आहे हे लक्षात येणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. महत्वाचं आहे की आधी आपल्याला काही कळत नाहीये कळून घेणे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुसऱ्यांनी सांगितलेलं मनावर घेऊन त्याप्रमाणे आचरण सुद्धा होत नाही. आणि म्हणून पहिली महत्वाची गोष्ट कुठली आहे तर खरोखरीच मी काही क्षेत्रामध्ये अज्ञानी आहे, काय निर्णय घ्यावा, खरं धर्माचं काय आहे, न्यायाचं काय आहे ते मला अजून कळलेलं नाही हे सुरुवातीला नमूद करणे श्री गुरूंजवळ ही ज्ञानाची पहिली काय आहे तर पायरी आहे. आणि अर्जुनाने सुद्धा या ठिकाणी तेच केलेलं आहे. मग या ठिकाणी पहिला जो कुयोग सांगितलेला आहे तो दुसऱ्या श्लोकामध्येच आपल्या समोर दिलेला आहे. दुसऱ्या श्लोकापासून या विषादग्रस्त असणाऱ्या अर्जुनाला उपदेश करायला श्रीकृष्णाने सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिला जे आहे ते आपल्या समोर कश्मल योग. कश्मल शब्दाचा अर्थ आहे चिखल. कशाचा चिखल त्याच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे तर अज्ञानाचा चिखल. साईबाबांचा एक अभंग आहे आणि त्यामध्ये ते म्हणतायत साईबाबा की आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. की आज धर्म म्हणजे काय, न्याय म्हणजे काय हे समजून घेताना मला जे वाटतं तोच धर्म, मला जो वाटतो तोच न्याय असं जर मी मनाने आधीच ठरवलेलं असेल तर तो आपुल्या मते त्यामध्ये घालवलेला काय आहे ते चिखल आहे. मग या ठिकाणी ते म्हणतात की असा चिखल कालवायचा नाही. मग आता सध्या जो अज्ञानाचा चिखल, मोहाचा चिखल,
स्वार्थी नव्हता तो, पण कर्तव्यापासून च्युत होण्याची जी काय त्याची मनस्थिती निर्माण झालेली होती, तो त्याच्या चित्ताला झालेला काय आहे तर चिखल आहे. आणि सर्व कुयोगांचं मूळ काय आहे? सर्व कुयोगांचं तर अज्ञान हे सर्व कुयोगाचं मूळ आहे. दुःखाचं मूळ कारण काय आहे? समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की दुःखाचं मूळ कारण चित्तामध्ये कुठलं आहे तर अविवेकाचे फळ ते दुःख. नाही तर दुःख म्हणलं की आपलं बोट कुठं जातं? आधी समोर जातं. त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या पाहण्यामुळे आणि त्याच्या येण्यामुळे किंवा एखाद्याच्या जाण्यामुळे, हे सगळी कारण आपली ठरलेली आहे दुःख होण्याची. आणि इकडची कारण जर कमी पडली तर इकडं बोट दाखवलं जातं की इतकं करून सुद्धा माझ्या नशिबात हेच का. या पद्धतीने तो भगवंत सुद्धा याच्यातून सोडला जात नाही. ब्रह्मपुरीच्या लोकांनी खूप तळलेलं खाऊ घातलं नाही म्हणलं त्याचा परिणाम कुठंतरी शरीरावर उमटतो. आता ज्यांच्याकडे राहणार आहे त्यांनी लक्षात ठेवावं की असं काही करायचं नाही म्हणून. तर कश्मल शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाचा चिखल. आणि या अज्ञानाच्या चिखलामुळे अर्जुनाच्या चित्ताला मोह प्राप्त झाला. मोहामुळे काय करावं हे सुचेनासं झालं आणि काहीच सुचेनासं झाल्यामुळे तो अत्यंत काय झालेला आहे? व्याकुळ झालेला आहे, द्विधा मनस्थितीचा झालेला आहे. दुसरा त्याला जो योग ह्याच श्लोकामध्ये सांगितलेला आहे तर अनार्य जुष्ट अस्वर्ग्य अकीर्तिकर योग, म्हणजे आर्य वृत्तीला न शोभणार. आता पहा आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी सुद्धा असतं, काही काही भगिनी अशा पद्धतीने वागतात की त्या स्त्रिया आहेत हे लक्षातच येत नाही, किंवा काही काही पुरुष अशा पद्धतीने वागतात की ते पुरुष आहेत हेच लक्षात येत नाही, घाबरलेले असतात. मग आपण म्हणतो तुम्ही काय बांगड्या भरल्या का, म्हणजे ते त्यांच्या वृत्तीला काय आहे? न शोभणार आहे. मग आता ज्याची त्याची मर्यादा ओळखून वागलं पाहिजे, पण ते आपापल्या कृतीला न शोभणारं त्या ठिकाणी वर्तन करतात. तसं क्षत्रियाला न शोभणारं वर्तन जे आहे ते या ठिकाणी अर्जुन करू पाहत होता. युद्धाचा प्रसंग येऊन सुद्धा युद्ध सोडून निघून जाण्याचा त्याचा विचार चाललेला होता. आता भगवंतांनी या ठिकाणी 2-3 प्रकारांनी त्याला उपदेश केलेला आहे. एक व्यावहारिक उपदेश केलेला आहे, त्यानंतर दुसरा उपदेश जो केलेला आहे तो धर्माला अनुसरणारा असा उपदेश केलेला आहे, आणि तिसऱ्या पद्धतीचा जो उपदेश आहे तो निखळ पारमार्थिक उपदेश. या तिन्ही पद्धतीने त्याला समजून सांगितलेला आहे. आता व्यावहारिक सत्तेतला उपदेश कुठला आहे की बाबा रे तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाने धनुष्य खाली टाकणं हे त्याला काय आहे? शोभायमान नाही. आणि तू तर युद्ध सोडून निघून चाललेला आहेस. क्षत्रियाचं मूळ काम काय आहे? जे अन्यायी प्रवृत्तीचे आहेत, जे अधर्म माजवणारे आहेत, त्यांना मी माझं असं काही न समजता, महत्वाचं आहे कृष्णाची भगवद्गीता त्यांनी सांगितलेली ऐकतो आहोत. किती नातेवाईकांचा त्याला नाश करावा लागला. स्वतःचा मामा आहे, आतेभाऊ आहे, किती जणांना तरी त्याला मारावं लागलं. मग त्या ठिकाणी हा माझा मामा आहे, मग कितीही कसाही वागला तरी त्याला मी काही करणार नाही असं त्यांनी केलेलं आहे का? मग आधी केले मग सांगितले. त्यांनी काय केलेलं आहे? आधी ते आचरणात आणलेलं आहे. आणि म्हणून इथं क्षत्रिय वृत्तीला शोभणारं जे आहे ते तू करायला पाहिजेस, हा त्याचा व्यावहारिक उपदेश आहे. दुसरा उपदेश केलेला आहे की अस्वर्ग्यम, धर्मयुद्धाचा प्रसंग आलेला असला आणि क्षत्रियांनी जर त्या युद्धामध्ये मनापासून सहभागी झालेलं असलं तर त्याला युद्ध करता करता जरी मृत्यू प्राप्त झाला तरी तो स्वर्गामध्ये जातो. आता स्वर्ग हा काय आहे? पूर्ण सुखाचा एक भाग म्हणून आपल्या समोर ठेवलेला आहे. मग तेही सुख तुला आता मिळणार नाही, म्हणजे स्वर्ग सुखापासून सुद्धा तू काय होणार आहे? वंचित होणार आहे. हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वर्गापासून वंचित होणार आहे. तिसरं म्हणजे की आजपर्यंत तुझी कीर्ती काय आहे? अर्जुन म्हटला की युद्ध जिंकून येणारच, शत्रूला ठार मारणारच,
अन्यायाचं परिमार्जन करणारच अशी जी कीर्ती आजवर तू कमावलेली आहेस, त्या कीर्तीला सुद्धा तुझ्या आत्ताच्या कृतीमुळे काय होणार आहे, तर डागच लागणार आहे. आणि म्हणून तू असं कृत्य करायला नको. त्यानंतर 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडलेला आहे की सध्या तुला काय झालेलं आहे. खूप छान हा योग जो आहे ना, म्हणजे वरचे आपल्या ठिकाणी असतातच, पण आता जो योग सांगितलेला आहे क्षुद्र हृदय दौर्बल्य योग, म्हणजे मनाचा दुबळेपणा. हा योग मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. कचखाऊ वृत्ती असं ज्याला म्हणतात, किंवा विचारांचा प्रवाह क्षुद्रतेकडे आतल्या आत चाललेला असतो. बाहेरून काही फारसं घडलेलं नाही, पण आतमधल्या विचारांचा प्रवाहच अशुभ दिशेने क्षुद्र दिशेने वाहत चाललेला असेल तर कृती सुद्धा काय होते, जे अंतःकरणात आहे ते बाहेरच्या ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून बाहेर वागलं जातं. मग आतमध्येच चुकीचे विचार निर्माण झालेले असतील तर बाहेरचं वागणूक सुद्धा कशी होते. म्हणूनच समर्थ म्हणतात अविवेकाचा फळ ते दुःख. अविवेक कुठे निर्माण होतो, बुद्धीत निर्माण होतो. इथे तेच सांगितलेलं आहे की क्षुद्रतेकडे नेणारा अंतःकरणाचा दुबळेपणा, मला हे जमणारच नाही असं वाटून जातं आपल्याला, की नाही आता मला हे जमणारच नाही. एखादं अपयश जर आपल्याला आलेलं असेल तर त्या क्षणी पुढच्या वेळेला परत भाग घेताना नको, परत अपयश आलं तर काय. म्हणजे यश आणि अपयश या दोन गोष्टी प्रत्येक कर्माच्या मागे लागलेल्याच आहेत. मग कधी हे मिळेल कधी ते मिळेल, पण ते आपल्या लक्षात राहत नाही. डॉक्टर काका एका काव्यामध्ये म्हणतात, यशना माझे जैसे नाही अपयश तैसे, ते पडती तैसे पडू दे फासे, मी आणि माझे टाळू. हे यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी कर्मातून निर्माण होणारे आहे. कर्म करणारा कोण आहे, जीवात्मा आहे. जीवात्मा जो आहे तो मूळचा कोण आहे, परमात्मा आहे. परमात्मा कसा आहे स्वरूपाने, अकर्म दशेत राहणारा आहे. मग कर्म कोणाकडून घडलं, माझ्या आश्रयाने राहणाऱ्या जीवात्म्याकडून. आणि म्हणून परमात्मा रूप असणारा जो मी आहे त्याच्या ठिकाणी यश आणि अपयश या दोन्हीचाही संबंध नाही असं लक्षात ठेवून जो भव्य दिव्य कर्म यश अपयशाचा विचार न करता करत राहतो तो मोठा म्हणजे पुढे येणार आहे, तो प्रज्ञाच्या लक्षणापर्यंत पोहोचलेला असतो. मग त्या ठिकाणी मला यश मिळालं अपयश मिळालं असं न मानता माझ्या आश्रयाने राहणाऱ्या जीवाला, आता अस्सल पारमार्थिक विचारतो, आता ते विचार समजून घेतल्याशिवाय होत नाही. नाही तर मग यश आणि अपयश, अपयश आले की दुःख आणि यश आलं की सुख, आणि असे मग 100 धागे दुःखाचे आणि एक धागा सुखाचा, असं गीत आमचं जन्मभर चालू राहिलेलं असतं. तर अशी फजिती आपली होऊ नये म्हणून हे विचार आधीच की कुठलंही कर्म म्हणलं की त्याला दोन्हीपैकी एक असं फळ नक्की येणार आहे. पण मला फळाचा विचार कमी करायचा आहे, तर शास्त्राने जसं सांगितलं तसं, संतांनी सांगितलं तसं ते करून मला मोकळं व्हायचं आहे. मग या दोन्ही पद्धतीने जर मी विचार करून ठेवला तर यश आणि अपयश हे खूप खोलवर जाऊन नाही बसले तर सुख दुःख होणार आहेत का. आणि सुख दुःख बाजूला सारून जे काही शिल्लक राहतं त्याला आनंद असं म्हणतात. आणि तो आनंद हे तुमचं आमचं मूळचं काय आहे, स्वरूप आहे. आणि स्वरूपाने आनंदरूप असणारा जीव जो आहे तो या छोट्या छोट्या सुखदुःखांनी व्याकुळ होत चाललेला आहे आणि म्हणून चित्ताचा आनंद गमावून बसलेला आहे. आणि भगवद्गीतेचा अभ्यास आपण गमावलेला चित्ताचा आनंद पुनरपी प्राप्त करण्यासाठी करत आहोत, हे सातत्याने आपण लक्षात ठेवायचं. नाही तर जाऊन बसतो, दरवर्षी काय चाललेला आहे, गीता यज्ञ चाललेला आहे, पण जाऊन काय करतो, पुढे काय त्याचं काही मनावर बिंबवतोय का, जीवनात येणारे यश अपयश याचं काही. आता खूप सुगरण असणाऱ्या बाईकडनं सुद्धा एखाद्या दिवशी भाजी बिघडते
ते सहज होणारं तसंच कर्म आहे. त्याला मग खूप ताडण करून घेण्यात काही अर्थ आहे का त्या दिवशी, की मला जमलं नाही, मला आलं नाही, लोक काय म्हणतील. लोक दोन्ही पद्धतीने बोलत असतात. त्यामुळे काहीही गोष्टी मनावर न घेता माझं मन जर भगवंताकडे लावून ठेवलेलं असेल तर सुख दुःख बाहेरच्या बाहेर झटकता येतात आणि आनंद रूप असणाऱ्या माझ्या स्वस्वरूपामध्ये मला रममाण होता येतं. सोपं आहे का अवघड आहे? हे विचार आत्मसात केले तर सोपं आहे, आणि ते विचार बाहेरच्या बाहेरच ठेवले तर मात्र, किंवा आत्ताच आपण म्हणलं की हा योग म्हणजे काय आहे, तर मला हे जमणारच नाही असं ज्याला वाटतं त्याला हा कुयोग जडलेला आहे. तर मला जमणार नाही असं न म्हणता मी प्रयत्न करेन, सतत प्रयत्न करत राहील असं लक्षात ठेवून जर आपण हे वागवत राहिलो तर हा दुबळेपणा कधीतरी कमी होऊन जाईल. आपले शास्त्र खूप छान पद्धतीने विचार करतं पहा. आता मानसशास्त्रज्ञ जे असतात ते पण आपल्याला सांगतात की ज्याला अत्यंत भयाचा विकार आहे त्यांनी सतत स्वतःशी विचार करायचा आहे, मी निर्भय आहे. लहान मुलांना आपण म्हणतो पहा की अरे जमणार नाही असं तू का म्हणतो, मी जमवेल. म्हणजे सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. मग नकारात्मक विचारांना बाजूला करून सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घेणे याला साधना असे म्हणतात. साधनेची एक नवीन व्याख्या या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर येऊन जाते. मग हा जो अंतःकरणाचा दुबळेपणा आहे तो काढण्यासाठी आपल्या समोर अनेक साधनं भक्ती योग या अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहेत. 12व्या अध्यायात अरे हे जमत नाही का मग हे कर, ते जमत नाही का मग ते कर, या पद्धतीने कितीतरी साधना मनाला काय करण्यासाठी दिलेल्या आहेत, तर मनाला सबळ करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, बलवान करण्यासाठी. स्थूल शरीर एक वेळ दुबळं असलं तर चालतं, पण मन दुबळं असेल तर मात्र आमचा निभाव या जगतामध्ये लागत नाही. आणि म्हणून मन कसं पाहिजे, तर अत्यंत सुदृढ पाहिजे. आता ते सुदृढ असणारं बालक शरीराने सुदृढ असलेलं दाखवता येतं, पण मनाने सुदृढ असणारे जे आहेत ते त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असतात. त्या कृतीकडे जर आम्ही लक्ष ठेवलं तर आम्ही पण कसं वागायचं ते त्यांच्या आचरणाकडून तुम्हाला आम्हाला काय होऊन जातं तर समजून जाऊ शकतं. तिसरी कचखाऊ वृत्ती, याचाच एक परिणाम, क्षुद्र हृदयाचा एक परिणाम कचखाऊ वृत्ती. म्हणजे अगदी ती वेळ आल्यानंतर सगळी तयारी करायची, पण अगदी ती वेळ आल्यानंतर त्याला आपण म्हणतो अवसान घातकीपणा. उसनं अवसान आणायचं आणि ते कसं तरी करू पाहायचं असं नाहीये. नकारात्मक विचार खूप आज जास्ती असले की या पद्धतीची काहीतरी फजिती होते. आणि म्हणून अशी फजिती होऊ न देण्यासाठी कचखाऊ वृत्ती जर माझ्या ठिकाणी असेल म्हणजे मला जमणार नाही, याला बुद्धीच्या दोषापैकी एक दोष म्हणतात. आणि तो दोष कुठला आहे, कर्णापाटव, मला जमणार नाही असं समजणं, याला कर्णापाटव दोष म्हणलेला आहे. आणि तो दोष काढण्यासाठी सुद्धा आपल्याला आता ह्या अध्यायात आणि पुढच्या अध्यायामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्या समोर अजून एक ठेवलेलं आहे ते म्हणजे कार्पण्य दोषो पहत योग. कार्पण्य म्हणजे वैचारिक दारिद्र्य. एवढी ग्रंथसंपदा आमच्या समोर असताना सुद्धा आम्ही मात्र कसे आहोत, विचारांच्या साह्याने दरिद्री आहोत. आणि म्हणून संतांचं वर्णन करताना समर्थ म्हणतात मोक्ष श्रिया अलंकृत. संत कसे आहेत, ऐसे हे संत श्रीमंत, मोक्ष श्रिया अलंकृत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. आता संतांनी अनेक जीवांना नृपती केलं म्हणजे त्यांनी प्रत्येकाला पंतप्रधान पदावर नेऊन ठेवले का? कशाच्या साह्याने नृपती केलेलं आहे? दारिद्र्य कशाचं आहे त्यांच्या ठिकाणी, तर विचारांचं दारिद्र्य आहे. अविवेकामुळे ते निर्माण झालेलं आहे, मोहामुळे ते निर्माण झालेलं आहे, कचखाऊ वृत्तीमुळे ते निर्माण झालेलं आहे, दुबळ्या मनामुळे ते निर्माण झालेलं आहे. आणि आपल्याला शास्त्र तर काय सांगत आहे, जीव ब्रह्मरूप आहे, ब्रह्म आनंद रूप आहे. आणि जीव मात्र कसा होऊन बसलेला आहे, मग जो आनंद रूप आहे तो छोट्या छोट्या सुखासाठी ज्या वेळेला संपूर्ण जगभर भीक मागताना दिसतो
त्यावेळेला त्याला श्रीमंत म्हणायचं का दरिद्री म्हणायचं? गोष्ट कोणाची आठवते या ठिकाणी? ययाती राजाची. काय नव्हतं त्याच्याजवळ? सर्व तऱ्हेचे सुख त्या ठिकाणी होते, पण एक दोष निर्माण झालेला होता, तो म्हणजे अति कामाचा विचार, आणि त्या पायी तारुण्याची भीक आपल्या मुलाकडे सुद्धा त्यांनी मागितलेली आहे. जो दुसऱ्याला काहीतरी मागतो तो काय झालेला आहे या ठिकाणी? भिकारी झालेला आहे, दरिद्री झालेला आहे. मग सांपत्तिक दृष्ट्या जर पाहिलं तर तो राजा कसा होता? भरपूर त्याच्याजवळ होतं, पण याचना करणे, मागणे ही वृत्ती त्याची असल्यामुळे तो कसा झालेला आहे त्या ठिकाणी? दरिद्री झालेला आहे. मग या ठिकाणी सुद्धा तेच म्हणलं की वैचारिक दारिद्र्य, आणि हे वैचारिक दारिद्र्य जोपर्यंत तुमच्या आमच्या जवळ आहे तोपर्यंत अखंड आनंदाने जगण्याची व्यवस्था आपण आपली करू शकत नाही. म्हणून कार्पण्य दोष असं त्याला म्हटलेलं आहे की वैचारिक दारिद्र्य, आणि त्या दैन्यामुळे दीन झालेला कुठलाही याचक पहा दीनवानाच असतो. मग त्याच्यासाठी आपल्या समोर एक उदाहरण आहे की अगदी श्रीमंत, गर्भश्रीमंत घराण्यामध्ये एखादा जन्माला आलेला मुलगा आहे, परंतु तो जर भीक मागताना कधी आपल्याला रस्त्यात दिसला तर त्याला आपण काय समजतो? लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, की लक्ष्मी पुत्र असून सुद्धा तो काय आहे? आता दरिद्री झालेला आहे. तसं सर्व जीव योनीमध्ये श्रेष्ठ योनी कुठली आहे? मनुष्य योनी आहे. मनुष्याला सगळ्यात जास्ती प्रमाणात भगवंताने काय दिलेलं आहे? बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा विकास करून तो हा दोष घालवू शकतो की नाही? कारण विचार करण्याचं सामर्थ्य इतर प्राण्यांमध्ये आहे का? मग विचार करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? मनुष्य दयात आलेल्या जीवामध्ये आहे. तो बाकी सगळं करतो पण विचार नाही करत. या जीवनामध्ये सुखी होण्यासाठी तुम्ही आम्ही काय करत नाही हो? पैसा कमी असेल तर मार्गशीर्ष महिना आला की वैभव लक्ष्मी वाऱ्या करतो, त्यानंतर सद्ग्रंथांचे पारायण करतो, कोणी आम्हाला 16 सोमवारचं व्रत सांगितलं तर ते करतो, पण अज्ञान दारिद्र्य आधी घालवा असं आपल्याला संत सांगतात, त्याकडे मात्र आपलं लक्ष नाही. की वैचारिक दृष्ट्या संपन्न व्हा असं आपल्याला संत सांगतात, त्यावेळेला मात्र आपलं तिकडे लक्ष जात नाही. आपल्याला सारखं बाहेरून काहीतरी घेण्याची, मिळवण्याची सवय लागलेली आहे. आपल्या आत इतकं सुंदर स्फुरण आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. पण त्या स्फुरणासाठी किती स्फुरण आहे? आता संतांजवळ, ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्याजवळ किती स्फुरण आहे? 7751 ओव्या लिहिणाऱ्या समर्थांजवळ किती स्फुरण आहे? 4500 अभंग लिहिणारे तुकाराम महाराज. आता हे वैचारिक दृष्ट्या किती श्रीमंत आहेत? सुखासाठी बाहेरून काही आणलेलं आहे का तुकाराम महाराजांनी? काही आणलेलं नाही. का दैन्य घालवण्यासाठी समर्थांनी जे 8व्या वर्षी बाहेर पडलेले आहेत, 12व्या वर्षी बाहेर पडलेले आहेत, ते बाहेर लक्ष्मी मिळवण्यासाठी नाही गेले ते. कारण त्यांना माहिती आहे बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणू आधी तो आपुला कीजे लक्ष्मी चरणी वसे. की बुद्धिदाता नारायण आहे, त्याला एकदा हृदयामध्ये समजून घ्या, त्याची उपासना करा, त्याची आतमध्ये असणारी जी स्फुरण शक्ती आहे त्या स्फुरण शक्तीला साथ घाला, त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आता लक्ष्मी किती मिळवली तरी कमी पडते हो. 7 पिढ्यापर्यंतची जरी मिळवली तरी सुद्धा त्या सावकाराला दुःख होतं. कथा आहे की एकदा आपल्या मुनिमाला त्या सावकारांनी सांगितलं, अरे किती इस्टेट आहे एकदा मोजून बघ बरं. त्याचा मुनीम सगळं त्याचं ते चोपड्या काढून बघत बसला की याचं कुठं कुठं काय काय आहे, काय काय नाही, आणि ते बघता बघता त्याला त्याचं मोजमापच करता येईना. आता हे मोजमाप कसं करायचं? अरे तुला इतका वेळ का लागतो? मग तो म्हणे मी एकच सांगतो म्हणे दादा, तुम्हाला किती इस्टेट आहे तुमच्या जवळ, तर तुमच्या 7 पिढ्यांना पुरेल एवढी इस्टेट तुमच्या जवळ जमा करून तुम्ही ठेवलेली आहे. हे ऐकलं की तो माणूस रडायला लागला. म्हणे दादा एवढी इस्टेट आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही रडता का? अरे माझ्या 11व्या पिढीचं काय?
आता याला दारिद्र्य म्हणतात. हे जे आहे ते दारिद्र्याचा परिणाम आहे. पुढच्या पिढीचं काय होईल? आता त्यांना काही भगवंत हातपाय देत नाहीये का? त्यांना काही उद्योग करता येणार नाही का? त्यांना काही त्यांचं कमावून खाता येणार नाही का? पण हा कर्म दरिद्री, विचार दरिद्री, पुढच्या पिढीचा विचार करत बसलेला आहे. आणि इतकी संपत्ती असून सुद्धा ती संपत्ती अश्रू पुसायला कामाला आलेली नाही. मग ह्या पद्धतीने चुकीचं काहीतरी जेव्हा डोक्यात असतं तेव्हा आमची सगळी गडबड होऊन जाते. आणि म्हणून हा सुद्धा जो वैचारिक दारिद्र्य आमचं जे आहे ते घालवण्याचं काम फक्त संत संगात जे राहतात त्यांच्या ठिकाणी घडतं. आणि जे संत संगतीपासून वंचित होऊन राहतात ते मात्र कितीही संपत्ती असू दे, आजूबाजूला कितीही भोग साधने असू दे, पण त्यांचं रडणं मात्र अजिबात संपत नाही. मग श्रीमंत कोण आहे? समर्थ रामदास स्वामी म्हणतात ऐसे हे श्रीमंत. सगळे संत जे आहेत ते वैचारिक दृष्ट्या अत्यंत काय आहेत? श्रीमंत आहेत. मानसिक दृष्ट्या अत्यंत सबल आहेत. कुठलाही प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र काय करतो? छोट्या छोट्या प्रसंगाने अज्ञान दारिद्र्यामुळे, वैचारिक दारिद्र्यामुळे काय होऊन जातं? तुमचं आमचं खच्चीकरण होऊन जातं. आणि हा दोष जो आहे तोही तुम्ही आम्ही चित्तातून काय केला पाहिजे? तर काढून टाकला पाहिजे. आता पुढे इथं आपल्या समोर मांडणी केलेली आहे की भगवंत त्याला म्हणताय, पुढे आपल्या समोर जो गट आहे तर 4 ते 8 या श्लोकांचा एक गट या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्या गटामध्ये अर्जुनाने परत एकदा रडगाणं सुरुवातीला गायलेलं आहे, जे भगवंतानी ऐकलेलं आहे. की अर्जुन परत म्हणतो आहे की माझ्या गुरुजनांना मारून, माझ्या बंधूंना मारून मला हा भोग नको आहे, असं त्याचं वारंवार म्हणणं चाललेलं आहे. आणि मग भगवंत त्याला समजून सांगत आहेत. तो म्हणतोय की धर्म काय अधर्म काय याचा निश्चय मला करता येत नाहीये भगवंता. तू माझा स्वतःचा सारथी होऊन मला या युद्धभूमीवर घेऊन आलेला आहेस. आणि तरी सुद्धा काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा मला निर्णय करता येत नाही. म्हणून सर्वात पहिली कृती जर त्यांनी कुठली केलेली असेल तर शिष्यस्ते माम, म्हणजे शिष्यत्व तुझं मी काय करतो? पत्करतो. शरण आलेला आहे भगवंताला. आता पहा, ज्या वेळेला आपल्याही मनात अशी कालवा कालव निर्माण होते त्यावेळेला सत्य काय आहे हे जाणायचं असेल तर कोणाचे चरण धरावे? सत्य असेल ते सहज सांगते संतांची ती वाणी. डॉक्टर काका एका गीतात आपल्याला सांगून ठेवतात की सत्य जे आहे, खरं शाश्वत हिताचं जे आहे ते सांगणारे एकमेव संत आणि श्री गुरु असतात. या व्यतिरिक्त कोणाही कडे जर आपण उपदेश विचारायला गेलो या प्रसंगी तर काही जण आपले जे आहेत जवळचे, ज्यांना आपण समजतो, त्यांच्याही ठिकाणी आपल्याविषयी आसक्ती असल्यामुळे थोडं का होईना त्या आसक्तीला धरून ज्या वेळेला एखादा उपदेश केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये किंचित स्वार्थ ठेवलेलाच असतो. आणि जिथं स्वार्थ ठेवलेला आहे त्या ठिकाणी निजस्वार्थ ज्याला म्हणतात, कल्याणाचं जे साधायचं आहे ज्याला म्हणतात, ते साधता येत नाही. आणि म्हणून महत्वाचं आहे की असे ज्या वेळेला प्रसंग येतात त्यावेळेला कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं, कोणाला विचारावं. एकदा श्री गुरु केल्यानंतर नो अपील. ते जे सांगतील ते माझ्या कल्याणाचं आहे. मग भलेही त्यांनी मला सांगितलं की कल्याणा उडी मार. कशामध्ये उडी मार? उलट्या फांदीवर बैस, त्यानंतर विहिरीत उडी मार, त्यानंतर माझं वस्त्र उडाले ते वस्त्र घेऊन ये. या पद्धतीने कुठली आज्ञा केली तरी सुद्धा ती काय करायची आहे? पाळायची आहे. पण हे ज्या ठिकाणी जमत नाही त्या ठिकाणी अस्सल हिताचं जे आहे, जे गुरु मला द्यायला बसले, ते आपल्याला घेता येत नाही. कारण कुठंतरी परत कचखाऊ वृत्ती, त्याला त्यांनी सांगितलंय तर खरं, पण आहे का त्याच्यात माझं कल्याण? परत संशय
किंचित मनामध्ये हा जर संशय असेल आपल्या गुरुबद्दल तर आपली पुढे प्रगती होत नाही. पण या ठिकाणी निसंशय आहे अर्जुन की कल्याणाचं जे काही आहे ते मला कोण सांगणार आहे, तर फक्त श्रीकृष्ण सांगणार आहे. आणि म्हणून त्याला शरण गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम 7व्या श्लोकात त्यांनी सांगून दिलेलं आहे की मी तुला काय झालेलं आहे तर पूर्णपणे शरण आलेला आहे. आता तू जे सांगशील ते, मला जे वाटतं ते नाही. एवढं पूर्णपणे एखाद्याच्या ठिकाणी अनन्य होणं आपल्याला जमतं का, हा आधी महत्वाचा प्रश्न आहे की इतकी अनन्यता आपल्याला जमते का. आणि ती जर जमत नसेल तर त्यांना जे काही मला द्यायचं आहे ते मला प्राप्त करता येणार नाही. कारण त्याद्वारे त्यांनी माझी काय घेतलेली असते, परीक्षा घेतलेली असते. आणि ह्या परीक्षेमध्ये कोण उतरतो, जो श्रद्धावान आहे, जो निष्ठावान आहे, जो अनन्य शरणागत आहे, तोच फक्त त्या ठिकाणी उतरतो. आणि बाकीचे कचखाऊ वृत्तीने मागे सरकतात. अरे त्यांनी सांगितलं मला, पण प्रपंचात काही गोंधळ झाला तर काय करावं, असे मनामध्ये गोंधळ निर्माण झाले की मग आम्हाला ती अनन्यता साधता येत नाही. आणि जिथं अनन्यता कमी पडते त्या ठिकाणी पुढची प्रगती जी आहे ती तुम्हाला आम्हाला साधता येत नाही. आणि म्हणून इथं की शाधिमाम शिष्यस्तेहम माम त्वम प्रपन्नम, की मी या ठिकाणी तुला पूर्ण शरण आलेला आहे. अशी शरणागती त्यांनी पत्करलेली आहे. आणि एकदा शरणागती पत्करल्यानंतर मी आणि माझं, मला काय वाटतं हा त्या ठिकाणी काहीच भाग नाही. तुम्ही सांगाल ते, तुम्हाला जे वाटतं ते, तुम्ही म्हणता ते खरं सत्य. ह्या पद्धतीने मग त्याची या ठिकाणी वृत्ती चाललेली आहे. दोन पद्धतीने आपल्या समोर भगवंत जो आहे तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. शास्त्र एक आहे आणि शस्त्र एक आहे. कधी शस्त्राच्या साहाय्याने मार्गदर्शन करतो, म्हणजे प्रत्यक्ष हातात शस्त्र घेऊन आपल्याला करतो असं काही नाही. पण आपण काही काही कथा ज्या वाचतो ना, गजानन महाराजांच्या कथेत वाचतो की ते त्याच्या अंगावर थुंकले. आता तिथं पूर्ण निष्ठा असल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तोच मलम समजून अंगाला फासलेला आहे. आणि त्याचं जे काही व्याधी आहे ती पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि तिथं जर आपल्याला किळस वाटत असेल तर, तिथं जर आपल्याला किळस वाटली तर काय होऊन जातं. आता गुरुचरणाचं तीर्थ घ्यावं असं आपल्याला सगळे सांगतात. आता गुरुचरणाचं तीर्थ घ्यावं म्हणल्यावर ते पाय मलिन झालेले, त्याला धूळ लागलेली, असे विचार जर मनात राहिले तर त्या ठिकाणी अंतःकरण पूर्ण शुद्ध होऊ शकतं का, होऊ शकत नाही. मग गुरु तर केलेलं आहे, पण जे ते द्यायला बसलेले आहेत ते मात्र मला माझ्याच बुद्धीतल्या अडचणीमुळे ग्रहण करता येत नाही. अत्यंत सूक्ष्मतेने हा विचार असा पुढे जाणार आहे. ती अनन्यता बरोबरची, म्हणजे आमची अनन्यता कशी आहे, दिसले की साष्टांग दंडवत घालतो. पण साष्टांग दंडवताचा अर्थ काय आहे, सर्व अंगांनी तुला शरण. पण ही फक्त शारीरिक क्रिया होते, मानसिक क्रिया आमची मात्र तशी होत नाही. मनबुद्धीच्या साह्याने त्यांना शरण तुम्हाला आम्हाला जाता येत नाही. आणि मग कुठंतरी काहीतरी आम्ही कमी पडतो. आणि मग मनामध्ये येतं त्या शिष्यांना एवढं मिळालं, मला मात्र त्यांनी दूरच ठेवलं. आता त्यांनी दूर ठेवलं का मी जवळ जाण्यात कमी पडलो, मुद्दा काय आहे, मी जवळ जाण्यात कमी पडलो का त्यांनी मला दूर ठेवलं. उत्तर आपले आपण होमवर्क करून शोधायचे आहेत. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की गुरु ज्यांनी केलेले आहेत त्यांनी हे उत्तर आपले आपण त्या ठिकाणी शोधून काढायचे आहेत. मग आता हा गोंधळ दूर करण्याचं काम जे होणार आहे ते विवेकाच्या साह्यानेच करावं लागणार आहे. तो विवेक करण्यासाठी संत, श्री गुरु आणि शास्त्र यांच्या वचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता शास्त्राच्या साह्याने ते कधीतरी समजून सांगतात आणि कधीतरी कितीदा आपण ऐकतो की त्यांनी लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवलं. आता ते तुडवून सुद्धा त्यांनी काय केलेलं असतं,
कल्याण केलेलं असतं, पण त्या गुरुकडे जाऊ नको रे बाबा, लाथाबुक्क्यांनी तोडवतात, असा प्रचार जर माझ्याकडनं होत गेला तर त्या ठिकाणी काय होणार आहे. म्हणून हा भागच खूप वेगळा आहे. आपल्याला वाटतं, पण ही जी अनन्य शरणता आहे ती अतिशय वेगळा असा प्रकार आहे. आणि तो जोपर्यंत मला जमत नाही तोपर्यंत कुठंतरी काहीतरी माझ्यामध्ये जे आहे ते कमतरता राहते. पण इथं अर्जुन जो आहे तो सत्वबुद्धीचा आहे. शरण जातानाच त्यांनी काय लक्षात घेतलेलं आहे की आता इथून पुढे तो सांगेल ते. मला काय वाटतं, हा भाग जो आहे तो एकदम बाजूला करून टाकायचा आहे. आता अर्जुनाला जो शोक झालेला आहे तो शोक या ठिकाणी भगवद्गीतेचा उपक्रम म्हणजे भगवद्गीतेतलं तत्वज्ञान सांगायला कुठपासून सुरुवात झालेली आहे, तर 11व्या श्लोकापासून सुरुवात झालेली आहे. कारण अर्जुनाच्या चित्तात निर्माण झालेला विषाद, त्याच्या चित्ताची व्याकुळता, त्याला झालेला शोक हे दूर करण्यासाठी इथून पुढे जे भगवंत आहे ते त्याला हळूहळू काय करणार आहे, तर मार्गदर्शन करायला सुरुवात करणार आहेत. आता शोकाचे प्रकार किती आहे? शोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच होतो. एक होऊन गेलेल्या घटनांची चिंता किंवा त्यांचं सतत स्मरण हा एक शोकाचा परिणाम आहे. आणि दुसरा आगामी. आता इथं अर्जुनाला सुद्धा दोन्ही त्याच गोष्टी हे की पुढे काय होईल, धर्म नष्ट होईल, अमुक होईल, या युद्धाने पुढे काय काय होईल हे त्याच्या चित्तामध्ये सारखं ते सुरू आहे. हा त्याच्या चित्ताला काय झालेला आहे, शोक झालेले आहे. डॉक्टर काकाही आपल्याला म्हणतात की आपल्या ठिकाणी सगळ्यांच्या ठिकाणी एक महामंत्र आहे, काय होईल कसं होईल, हे ह्याच्यातून जे निर्माण होतं ते शोक आहे. काय होईल कसं होईल या चिंतनातून जे काही प्रगट होतं ते शोक आहे. मग या ठिकाणी भगवंत आता सुरुवात करणार आहेत त्याला सांगायला. सुरुवातच केलेली आहे भगवंतांनी. आणि त्याला काय म्हटलेलं आहे, एक त्याला विशेषण दिलेलं आहे गुडाकेशः. ऋषिकेश म्हणजे भगवंत आणि गुडाकेशः म्हणजे अर्जुन. त्या अर्जुनाला काय म्हणत आहेत ते त्याचं विशेषण सांगितलेलं आहे की निद्रेवर विजय मिळवणारा. आता श्रवणाला बसताना सुद्धा निद्रेवर विजय पाहिजे. श्रवणाला बसताना जर निद्रेवर विजय नसेल तर त्या ठिकाणी वक्ता आणि श्रोता यांचे संवाद जुळत नाही. अर्धवट काहीतरी ऐकतो, एक डुलकी काढलेली असती, पुढचं वचन ऐकतो, मागचं वचन आणि आत्ताचं वचन यांचा मेळ घालता येत नाही आणि मग काहीच कळत नाही. या पद्धतीने ते सगळं होऊन जातं. मंदाताई एक छान गोष्ट सांगतात. खूप कठीण कठीण चालले की एखादी गोष्ट सांगावी असं काका मंदाताईंकडनं आपण शिकलेले आहोत. मंदाताई म्हणतात की एक मंदिरामध्ये चातुर्मासाचा यज्ञ चाललेला आहे. त्या चातुर्मासाच्या यज्ञामध्ये रोज कीर्तन आणि प्रवचन, असं 4 महिने कीर्तन प्रवचन, असं 1-2 दिवसाआड 1-2 दिवसाआड, एकदा 2 दिवस कीर्तन परत 1 दिवस प्रवचन, या पद्धतीने कार्यक्रम चाललेला होता. तुमच्या आमच्यासारखी एक भगिनी, त्या भगिनीला पण वाटतं की रोज सगळेजण जातात त्या कीर्तनाला, आपण 1 दिवस तरी जावं. आता चातुर्मास संपत आलेला आहे, 15 दिवस राहिलेले आहेत, पण एकही दिवस आपल्याला अजून या प्रपंचाच्या रगाड्यातून वेळ काढता येत नाही आणि आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाहीये. मग शेवटी घरातल्या सगळ्यांना एक दिवस म्हणते की मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी घरात करून ठेवते. आता कीर्तनाला जायचं म्हणजे 3 तासाचा वेळ द्यावा लागतो. तरी प्रवचन बरं आहे, 1.5 तासात संपतं, पण कीर्तनाला तर 3-3.5 तास आपल्याला द्यावे लागतात. मग तेवढा वेळ आपण घराच्या बाहेर राहणार, यायला रात्रीचे 9:30-10 होणार. तर सगळा स्वयंपाक मी घरामध्ये टेबलावर करून ठेवते. ताट वाट्या सगळ्या गोष्टी त्या टेबलावर पालथ्या घालून ठेवते. पाण्याचे तांबे पेले सुद्धा भरून ठेवते. फक्त तुम्ही जेवणाची वेळ झाली की हाताने वाढून घ्या. आता एवढं सगळं तिने केल्यानंतर मग घरातल्याही लोकांना जरा वाटतं की अरे हिला वाटतंय हिच्या मैत्रिणी रोज जात आहे, तर हिला आपण 1 दिवस तरी कीर्तनाला जायला परवानगी देऊयात. सगळे मिळून तिला कीर्तनाला जायला परवानगी देतात. कीर्तनाला जाऊन बसते. मनापासून कीर्तनकार जी काही कथा सांगत असतात, निरूपण करत असतात ते ऐकण्याचा प्रयत्न करते. ते सगळं मनापासून ऐकत असताना कीर्तनकारांच्या असं लक्षात येतं की काही श्रोते जे आहे
ते निद्रेच्या अधीन होत आहेत. निद्रेवर विजय मिळवणारे हे श्रोते नाहीयेत, ते निद्रेच्या अधीन होत आहेत. मग आता जे निद्रेच्या अधीन होत आहेत त्यांना काहीतरी युक्तीने जागा केलं पाहिजे. आणि म्हणून कीर्तनामध्ये एक पद्धत आहे, अधूनमधून नामगजर तोही टाळ्या वाजवत करायचा. उद्देश दोन आहे, एक सर्वामुखी मंगल बोलवावे आणि दुसरा उद्देश काय आहे तर निद्रा येणाऱ्यांना जाग करणं. परमपूज्य अक्काताई वेलणकर म्हणून एक भागवत सांगणाऱ्या होऊन गेल्या. त्यांचं भागवत एकदा मी जालन्याला माझ्या माहेरी ठेवलेलं होतं आणि त्यांनी सगळी ती तयारी पाहिली. भागवताचं व्यासपीठ कसं केलेलं आहे, तिथं काय काय ठेवलेलं आहे, खडी साखरेचे दाणे ठेवलेले आहेत, लवंग ठेवलेलं आहे, तांब्या पेला ठेवलेला आहे, त्यानंतर भागवत ठेवण्यासाठी व्यासपीठ मांडलेलं आहे सुंदर असं. हे सगळं पाहिल्यावर त्यामुळे एक गोष्ट राहिली म्हणे जयश्री इथं. म्हणलं काय राहिली म्हणे, इथं गुलाबपाश ठेवायला पाहिजे. म्हणलं ह्या तयारीत गुलाबपाश असतो मला माहिती नाही. म्हणलं अक्काताई अगं तो ह्याच्यासाठी लागतो म्हणे की कोणाला झोप आली तर शिंपडाय. आता गुलाबपाश शिंपडले की ते जागे होतील म्हणे थोडं पाणी पडल्यानंतर. तसं हे कीर्तनकारांची सुद्धा एक पद्धत आहे की झोप यायला लागली, जे काही श्रोते आहेत त्यांना डुलकी यायला लागली की ते नामस्मरण करायला सांगतात. मग हे बुवा सुद्धा सांगतायत त्यांना की आता थोड्या वेळ आपण नामस्मरण करूया. प्रवचनात ती सोय नाही हो, काय करणार आता तो प्रकार. पण त्या ठिकाणी ते म्हणतात की आता आपण नामगजर करूया, सगळ्यांनी टाळ्या वाजवून म्हणा विठ्ठल 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 असं ते म्हणायला सांगतात. सगळे श्रोते जोरजोरात विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतात. आणि ही जी भगिनी आहे इतका प्रयत्न करून तिथं आलेली, ती मात्र बंडूचे बाबा बंडूचे. आता ती बंडूचे बाबा म्हणायला सुरुवात केली की तिची शेजारी तिच्या जवळ जी बसलेली आहे ती म्हणते अगं ताई आपल्याला ते बुवा विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगत आहेत. अगं हो ना, पण ते नाव कोणाचं आहे, ते विठ्ठल नाव बंडूच्या बाबाचं आहे. आता तुला इथं बंडूच्या बाबाचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे का देवाचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे, पण चित्तात बसलेला विठ्ठल प्रपंचातला आहे. चित्तात बसलेला जो विठ्ठल आहे तो प्रपंचातला आहे, तो पारमार्थिक विठ्ठल तिला त्या ठिकाणी भगवंत म्हणून आठवतच नाही आणि ती बंडूचे बाबा करत राहते. तसं आपण सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसतो, प्रवचनामध्ये येऊन बसतो, पण आतमध्ये काय भरून राहिलेला असतो आपल्या. आता डबा आधीच भरलेला असेल तर त्याच्यात दुसरा नवीन केलेला पदार्थ त्या डब्यात भरता येतो का हो. मग इथं येताना काय करायचं आहे, कुठल्याही श्रवणाला ज्या वेळेला आपण जातो तेव्हा अंतःकरणामध्ये भरलेला प्रपंचाचा डबा आधी बाहेर काढून ठेवायचा आहे, रिकामा करून यायचा आहे. म्हणजे पारमार्थिक विचार जे आहेत ते तुमच्या आमच्या आतमध्ये एकदम छान पद्धतीने बसतात. या ठिकाणी निद्रा जिंकलेला अर्जुनाचं वर्णन आपण पाहतोय की त्यांनी काय केलेलं आहे. म्हणजे मला जर परमार्थ सिद्धीला न्यायचा असेल तर ज्या वेळेला श्रवण कीर्तन ह्या कार्यक्रमामध्ये मी जाऊन बसते, ते कशासाठी जाऊन बसते, उपदेश ग्रहण करण्यासाठी, विवेकयुक्त विचार ऐकण्यासाठी, सत्याचं जे मार्गदर्शन चाललेलं आहे ते सगळं आतमध्ये साठवण्यासाठी. मग त्यासाठी जर मी ते चाललेली असेल तर मला सजग राहून, महत्वाचं आहे जाग राहून प्रवचन ऐकावे लागतील. नाहीतर शरीर प्रवचनामध्ये बसलेलं आहे, एक भाग आहे निद्रा आणि दुसरा भाग पाहिलं मनभ्रमण योग. मन इथं बसलेलं आहे आणि चित्त कुठं गेलेलं आहे. रोज सिरियल पाहण्याची सवय असेल तर आता 7:30ला कुठली सिरियल, इथं बसल्या बसल्या आठवण त्याची. याला मनभ्रमण योग असं म्हणतात की बसल्या बसल्या दुसरंच काहीतरी चिंतन. श्रोता वक्ता यांचं एक सारखी वेवलेंथ जुळल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर मनापासून श्रवण होईल आणि मनापासून श्रवण जर झालं तर आमची पुढची वैचारिक जी प्रगती, इथं आपण जे सगळेजण जमलेले आहोत, वक्ता सुद्धा आणि श्रोता सुद्धा, ते वैचारिक दैन्य घालवण्यासाठी, आत्ताच्या भाषेत बोलूयात आपण की कशासाठी जमलेले आहोत तर वैचारिक दारिद्र्य जे माझ्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण माझ्या अंतःकरणाला सतत दुःखाचा अनुभव आहे.
मग तो दुःखाचा अनुभव कशामुळे आहे? तर वैचारिक दारिद्र्यामुळे, वैचारिक दैन्यामुळे. आणि ते जर मला माझ्या चित्तातून घालवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मला श्रवण करत असताना अत्यंत जागं राहावं लागेल आणि ते शब्द अंतःकरणामध्ये पूर्णपणे साठवून घ्यावे लागतील. आणि नुसतं श्रवण करून चालत नाही, तर श्रवणानंतर मनन आणि निदिध्यासन या दोन गोष्टी सुद्धा लागतात. छान पद्धतीने आपल्या समोर मांडणी आहे. खूप अज्ञानी आहात, काहीच कळत नाही, श्रवण करा. कळत नाही पण वळत नाही, कळतंय पण वळत नाही, मनन करा. आणि कळतं वळतं पण फळत नाही, निदिध्यासन करा. आणि हा जो ग्रंथ आहे तो निदिध्यासनाचा ग्रंथ आहे, की ध्यास घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपण पूर्ण करू शकत नाही. हो, व्यवहारातही पाहतो की ध्यास घ्यावा लागतो, की घर झालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, गाडी 4 व्हीलर घरात आली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा सुद्धा काय आहे? ध्यास घेतो तेव्हा त्या पूर्ण करण्याचा हळूहळू प्रयत्न होतो. मग इकडं फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं चाललेलं असेल तर ते निदिध्यासनामध्ये त्याचं हे होईल का? होणार नाही. आणि मग बसतो आहे श्रवणाला. एक मार्मिक प्रश्न डॉक्टर काका विचारतात, किती श्रवणाच्या गोधड्या शिवून तुम्ही परिपूर्ण होणार आहात? नाही तर गावात येणारं एकही प्रवचन आम्ही सोडत नाही, पण त्या वक्त्यांनी काय सांगितलं ते एवढंही अंतःकरणात जाऊ देत नाही. असं जर चाललेलं असेल तर आमची प्रगती कशी होणार आहे? म्हणून सजग अंतःकरणाने श्रवण करणे याला साधना असे म्हणतात. पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. मग श्रवणाला बसायचं, पण झोप न येऊ देता, कंटाळ न येऊ देता, जे चाललेलं आहे ते माझ्या हिताचं आहे आणि माझ्या चित्तातलं वैचारिक दारिद्र्य जर मला घालवायचं असेल तर हे वैचारिक जे सुंदर विचार मंथन जे आहे ते मला आतमध्ये काय करावं लागेल? धारण करून ठेवावं लागेल. ह्या निश्चयाने आम्ही श्रवणाला बसलं पाहिजे. आता अर्जुनाच्या ठिकाणी दुःख जरी चाललेलं आहे, शोक जरी चाललेला आहे, तरी एक विवेक त्याच्या सत्वगुणामुळे जागा होता आणि तो म्हणजे भगवंताच्या चरणाशी बसलं पाहिजे. हे दारिद्र्य जर घालवायचं असेल तर कोणाचे चरण धरले पाहिजे? कोणाला शरण गेलं पाहिजे? त्याच्याजवळ सगळा कबुली जबाब दिला पाहिजे. डॉक्टरांकडे गेलो आणि आपल्याला काय काय होतं हे जर चोरून ठेवलं तर यथायोग्य असं आपल्याला औषध उपाय योजना जी काय त्यांना करायची आहे ती त्यांना करता येईल का? अर्धवट सांगितलं ना अर्धवट लाजे खातर सोडून दिलं. असं केलं तर चालतं का? असं केलं तर चालत नाही. मग डॉक्टरकडे गेल्यावर काहीही चोरून ठेवू नये. तसं गुरुकडे गेल्यावर, कारण गुरु जो रोग काढणार आहे त्या रोगाचं नाव काय आहे? भवरोग. अत्यंत जुना, कित्येक जन्मापासून झालेला. मग आता इतकं जुनं दुखणं आहे, ते दुखणं काढत असताना तितकंच काय करावं लागेल? श्री गुरूंना निवेदन करायचं. आणि एक मानसशास्त्राचं एक लक्षण आहे बरं का, की समोरच्या माणसाकडे म्हणजे आपण जर समोरासमोर आलो, एखादा दुःखी माणूस असेल, शोकग्रस्त माणूस असेल, तर ते काय करतात? त्याला आधी पूर्ण बोलू देतात. काढ बाबा तुझ्या मनातलं सगळं काढ. मग पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी तेच केलेलं आहे, की अर्जुना तुला काय काय वाटतं ना ते सगळं आधी तूच मला सांगून टाक. म्हणजे आधी तुझं मन मोकळं कर. मग मोकळं झालेल्या मनामध्ये मला जे सांगायचे ते विचार मला घालता येतील. आणि जोपर्यंत ते मन आपण मोकळं करणार नाही, कोणापाशी तरी मन मोकळं करण्याची गरज असतेच. मग ते मोकळं करण्याची जागा मात्र विवेकाने शोधा. ती जागा जर चुकली, एखाद्याजवळ भडाभड भडाभड बोलून गेलो, ते तिसऱ्या विषयी बोललो आणि ज्याच्याजवळ ते बोललो त्याने अजून तिखट मीठ लावून तिसऱ्याला सांगितलं, तिथं काय होणार आहे? मग ती जागा कोणती असावी? भगवंत आणि डॉक्टर दोघं जण एकमेकांचं जे बोलणं झालेलं आहे ते दुसऱ्याला सांगत नाहीत. त्यांच्या ठिकाणी ते गुह्य ठेवतात. माझ्याकडे हा पेशंट आला होता, त्याला तो रोग झाला, असं ते कोणाला सांगत नाही.
त्या पेशंटची फाईल त्याच्यापुरतीच, नंतर काही दुसऱ्याजवळ ते काही बोलत नाहीत. तसे पथ्य जे आहे ते परमार्थामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा काय करायचे आहे तर पाळायचे आहेत. आणि ते पथ्य जर पाळता नाही आले, आता गुरूंकडे जर आम्ही सगळं निवेदन केलं तर ते तिथून कुठेही बाहेर लीक होत नाही. फार महत्वाचं आहे. लीक झालं की सगळ्या गोष्टी बिघडतात. मग तिथून ते कुठेही बाहेर जात नाही. म्हणून अत्यंत विश्वासाने आधी जे काय मनातलं आहे, साधनेविषयी असेल, प्रपंचाविषयी असेल, सुरुवातीला आधी मन मोकळं करून टाकावं. आणि मग मोकळं झालं मन की मग त्यामध्ये श्री गुरूंनी दिलेले विचार ठेवण्यासाठी जागा निर्माण होते. ती जागा निर्माण झाली की श्री गुरूंना सुद्धा जे कार्य करायचं आहे ते त्या ठिकाणी करू शकतात. जो विवेकी असतो तो कुठल्याही प्रसंगामध्ये आपला तोल ढळू देत नाही. त्यालाच विवेक असं म्हणतात, की जो चित्ताचा तोल कधीही बिघडू देत नाही त्याला विवेक. मग सुखाची परिस्थिती आलेली असेल किंवा दुःखाची परिस्थिती आली असेल, नाही तर तुमचं आमचं काय आहे, सुखाने हुरळून जाणं आणि दुःखाने होरपळून निघणं असं जीवन जगतो त्याला सामान्य माणूस म्हणतात. आणि सुख असू दे दुःख असू दे दोन्हीही परिस्थितीमध्ये समत्वाने राहतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आता आम्हाला सामान्याकडून स्थितप्रज्ञाकडे जायचं आहे. दुसरा अध्याय अभ्यास करता करता काय करायचं आहे तर सामान्य असणाऱ्या आमच्या विचारांकडून, आमच्या मनस्थितीकडून आम्हाला स्थितप्रज्ञाची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती कमवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तोल यत्किंचितही ढळू देत नाही. डॉक्टर काकांचं एक उदाहरण सांगते. डॉक्टर काकांनी जो पंचदशी ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ अतिशय सुंदर आहे. असाच तो एक कोणाच्या तरी म्हणजे जो परिवारातला नाही, जो काकांना कधीही भेटलेला नाही अशाच्या वाचनामध्ये आला आणि तो त्याला खूप भावला, आवडला की हे शास्त्र जे समजून सांगितलेलं आहे ते या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. मग त्याने काकांचा फोन नंबर शोधून काढला, फोन केला काकांच्या गावाला. काकूंनी उचलला. काकूंनी त्यांना सांगितलं की ते सध्या घरात नाहीये, या नंबरवर तुम्ही फोन करा, ज्या घरी ते उतरलेले आहेत तिथं ते तुम्हाला भेटतील. मग त्यांचा परत तसा फोन गेला ज्यांच्याकडे काका उतरले होते. काकांनी फोन उचलल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायची इच्छा आहे, मला तुमचा ग्रंथ खूप आवडलेला आहे आणि त्याबद्दल काही चर्चा करावी, त्याबद्दल काही प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले, त्याची सोडवणूक करावी, म्हणून मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. काका म्हणे या. ते गृहस्थ आले, बोलले, भेटले, निघून गेले. म्हणे तुम्हाला चालेल का म्हणे असा मी त्रास दिला तुम्हाला, तर कधी फोनवरून जर शंका विचारल्या तर चालतील का? काका म्हणे हो अगदी चालेल म्हणे, हे बाई तुम्हाला वेळ असेल तेव्हा विचारा, मला वेळ असेल तेव्हा मी उत्तर देईल. त्यानंतर परत 3-4 महिन्यांनी त्या गृहस्थांनी काकांना फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी पंचदशीतली शंका विचारली. काकांनी त्याचं फोनवरून उत्तर दिलं. मग ते गृहस्थ म्हणे डॉक्टर साहेब सध्या तुम्ही कुठे आहात? डॉक्टर काका म्हणे मी पुण्यात आहे. मग ते गृहस्थही पुण्यात होते. म्हणे तुम्ही कुठं आहात तो पत्ता सांगितला तर मी भेटायला येऊ शकतो का? त्यावेळेला डॉक्टर काकांनी उत्तर दिलं की आत्ताच अर्ध्या तासापूर्वी माझ्या मुलीचं निधन झालेलं आहे, त्यामुळे आपण 4 महिन्यानंतर गुरुपौर्णिमेला जेव्हा वेळ येईल त्यावेळेला अमरावतीला भेटू. मुद्दा काय चाललेला आहे, कुठल्याही परिस्थितीत अंतःकरणाचा तोल जाऊ न देणं. आता ती जी परिस्थिती आहे ती काय आहे, नुकताच मुलीचा मृत्यू झालेला आहे. सामान्य माणूस असेल तर त्या परिस्थितीमध्ये पंचदशी सारख्या ग्रंथावरच्या शंकेचं उत्तर देऊ शकेल का? स्थितप्रज्ञाचं लक्षण तोल आणि ताल अजिबात चित्ताचा ढळू न देणं. ह्या विचारातून हा विचार आपल्या समोर, कारण कितीही मोठे मोठे वाक्य करून प्रवचन केलं त्याच्यापेक्षा असे जर संतांच्या जीवनातले एक एक प्रसंग सांगितले तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या अंतःकरणाची स्थिती काय आहे. वैचारिक श्रीमंती हे काय आहे त्यांच्या जवळचं, वैचारिक श्रीमंती, की त्याही परिस्थितीमध्ये विचारांचं दैन्य चित्तामध्ये नाही.
शोक नावाची गोष्ट चित्तात नाही. कारण जग काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, जीवाचं स्वरूप काय आहे, हे सगळं त्या ठिकाणी काय आहे, मान्य पटलेलं आहे, पटवून घेतलेलं आहे. आणि म्हणून चित्ताचा तोल ढळलेला नाही. आणि आमच्या चित्ताचे टोल कधी कधी ढळतात, घरातले पाळीव प्राणी गेले तरी. त्या पद्धतीने खूप दुःख आम्हाला होत राहतं. मग आता आमचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तोल ढळलेला आहे. कारण जगाचं स्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही विसरून गेलेले आहोत. त्याला आपण माझं म्हणून ठेवलेलं आहे. अरे एखाद्याला माझं म्हणून शिक्का मारून ठेवला की तो माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ नये असं मला कितीदाही जरी वाटलं तरी जगाचं स्वरूप तसं आहे का? जो जो जन्माला आलेला आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने माझ्या आयुष्यातून जाणारच आहे. मग हे एवढं स्पष्ट असताना भगवंत या ठिकाणी त्याला म्हणतात की तू नको त्या गोष्टीसाठी शोक करतोयस बाबा. सुरुवातच भगवंतांनी काय केलेली आहे, अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंच नानु शोचंती पंडिताः. फार महत्वाचा एक शब्द या ठिकाणी पंडित आलेला आहे. योग्य निर्णय करण्याची शक्ती ज्या बुद्धीला प्राप्त झालेली आहे त्याला पंडा असं म्हणतात. आणि अशी बुद्धी ज्याने कमावलेली आहे त्याला पंडित असं म्हणतात. मग आता या ठिकाणी भगवंत म्हणतात तू स्वतःला खूप पंडित समजतोयस, किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस, पुढे काय होईल, धर्माचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, अशा केवढ्या गोष्टी तू करतोय, स्वतःला पंडित समजतो आहेस. पण पंडितांचं एक लक्षण आहे गता सून गता सुंच. ते होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल शोक करत नाही आणि आगामी विचारांनी व्याकुळ सुद्धा होत नाही. हे पंडिताचं लक्षण आहे. मग आपण आपल्या ठिकाणी आपण पंडित आहे, आपण हुशार आहे असं समजत असू तर हे लक्षण आपल्याजवळ असलं पाहिजे. मग आता आहे का हे होमवर्क, किंवा मला तसं व्हायचं आहे. आता जगा उत्पत्ती स्थिती लय असं प्रत्येक वस्तू जी आहे ती आधी उत्पन्न होते, काही काळ टिकते आणि काही काळाने जाते. हा जगाचा नियम आहे. जेवढे जीव आहेत ते जन्माला येतात, काही काळ आयुष्य जगतात आणि काही काळाने मृत्यूपंथाने जातात. हे आम्ही जगभर पाहतो आहोत. पण तो प्रसंग माझ्या जीवनात येतो तेव्हा काय होऊन जातं, हे तत्वज्ञान सगळं विस्मृतीत जातं. मग सुरू काय होतं, दुसऱ्याकडे ती घटना घडली की आम्ही जाऊन समजूत घालायची, आमच्याकडे ती घटना घडली की त्यांनी येऊन समजूत घालायची. दोघंही समजूतदार नाही. दुसरं काय आहे की दोघंही जण काय आहे, समजूतदार नाही. या पद्धतीने जर हे असं शोक सगळं चालत राहिलं तर कसं व्हायचं. भगवंत त्याला म्हणतात की तू स्वतःला पंडित समजतोस आणि जे शोक करण्यास योग्य नाही अशा गोष्टीविषयी तुझा शोक चाललेला आहे. आता या समोरच्या जीवांना तू मारलं आणि नाही मारलं तरी ते कायमचे राहणारे आहेत का? कायमचे राहणारे नाहीत. त्यानंतर जे अन्यायाने वागतात त्यांना मारायचं नाही, हा जो तुझ्या चित्तात विचार आहे तो योग्य आहे का? आणि हे सगळं जग तुझ्या नियमाप्रमाणे चालतं का त्याची नियमावली आधीच ठरलेली आहे? जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, ते हाती घेतले ऐसे न होवावे. ते त्याच्या सूत्राप्रमाणे त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. पण ते हातात घेतो आणि मी यू घडवेन, मी त्यू घडवेन, मी असं करेन, मी तसं करेन, अशा तुझ्या वल्गना चाललेल्या आहेत. मग हे बरोबर आहे का? मग एक आधी काहीतरी ठरव की तू पंडित आहेस का? पंडित असशील तर शोक करणं अजिबातच शक्य नाही. आणि ज्या अर्थी शोक करतोयस त्या अर्थी तू काय आहे, म्हणजे वैचारिक दारिद्र्य तुझ्यामध्ये खूप काय झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. आणि ते दारिद्र्य जर तुला घालवायचं असेल
तुला शांतपणे समोरचा वक्ता म्हणजे भगवंत काय समजून सांगतोय ते शांत चित्ताने ऐकावं लागेल. आधी ऐकून घे आणि मग तुला काय करायचं ते कर. संपूर्ण भगवद्गीता सांगून झाल्यानंतर सुद्धा भगवंत त्याला असं बोलत नाहीत की मी सांगतो तेवढंच तू कर. सगळं सांगून झाल्यावर म्हणतात बघ तुला पटतंय का. म्हणजे मनन आधी तुम्ही करा आणि मनन झाल्यानंतर जो निश्चय होतो तो पक्का असतो. कोणाचं तरी नुसतं ऐकलं आणि आमचे निश्चय झाले असं होत नाही. त्याच्यावर आम्हाला चिंतन करावं लागतं. योग्य काय अयोग्य काय मला कुठपर्यंत समजलेलं आहे ते समजून घेण्यात मी कुठं कमी पडलेली आहे हे सगळं समजून घ्यायचं आणि मग निश्चयात्मक बुद्धी जी तयार होते मग कितीही घटना विपरीत आयुष्यामध्ये येऊ दे तो निश्चय कधीही ढळत नाही. आणि कुत्ता भुंकता है हत्ती चलता है याप्रमाणे मग जग काही का म्हणे ना त्याचं जे चालणं आहे ते व्यवस्थित चाललेलं असतं. एवढ्या एवढ्या गोष्टींनी तो काय होत नाही विचलित होत नाही. आणि अशी बुद्धी जर मला कमवायची असेल तर शांतपणे भगवद्गीतेचा अभ्यास एकदा ऐकून करायचा आहे, दुसऱ्यांदा स्वतः वाचून करायचा आहे, तिसऱ्यांदा त्यावर चिंतन करून करायचं आहे आणि हळूहळू हळू सुखदुःखे समेकृत्वापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. आता शोक करणे योग्य नाही या विचारापर्यंत आज आपण आलेले आहोत. उद्याचे विचार जे आहेत पुढचे विचार जे आहेत ते उद्याच्या प्रवचनात ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर या कार्यक्रमाची सांगता म्हणून लिहिलेली जाईल.